बंदी असणाऱ्या लाखो रुपयांच्या सुमारे 4 टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त। तासवडे MIDCमधील बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा छापा। कारवाईची प्रक्रिया सुरू। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तासवडे MIDCमध्ये एका ठिकाणी बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार होत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तासवडे MIDCमधील सुमित घोलप प्लॉट नंबर A10 यांच्या चोरीछुपे सुरू असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर अचानक छापा घातला। यावेळी या कंपनीत सुमारे 4 टन अशा लाखो रुपयांच्या बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या मिळून आल्या। फेक कंपनीच्या नावाने या प्लॅस्टिक पिशव्या बनवल्या जात होत्या। तासवडे MIDCतील चोरीछिपे सुरू असलेल्या या कंपनीवर उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते तसेच क्षेत्र अधिकारी अर्चना जगदाळे यांनी अचानक छापा घालत सुमारे 4 टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत। प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या व नष्ट न होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते। या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे। तरीही चोरीछुपे सुरू असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या बनवल्या जात आहेत। सातारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली असून कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। नमस्कार, मी अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा ऑफिस। आज तासवडे MIDCतील प्लॉट नंबर A10 इथं ज्या बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं। त्याची आम्हाला एक थोडी माहिती मिळाल्यानुसार आम्ही त्याच्यावर आज कारवाई केलेली आहे आणि जवळपास एक 3.5 ते 4 टनाचा माल जप्तीची कारवाई करण्यात येत आहे आणि सदर उद्योगावर बंदीचे आदेश देण्यात येतील।